जय श्री राम। बोलो सिया बोलो रामचंद्र की। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। अयोध्या नगरीतनं मी आपलं स्वागत करतोय आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी सर्वात बोलूया जय श्रीराम। आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा म्हणजे एअरपोर्ट इथून 15 किलोमीटर लांब आहे, तर तिकडे आपल्याला जायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तोच होणार आहे। आजचा व्हिडिओ आपण प्रवास करणार आहोत अयोध्या ते मुंबई आणि हा व्हिडिओ असणार आहे आपला स्पाइस जेटमध्ये। आपली 11:15ची ट्रेन आहे, आपलं ट्रेन म्हणतोय 11:15ची फ्लाईट आहे। तर आता जाऊयात समोर, हे समोरचं जे दिसतं ना तो एरिया, तो चौक आहे लता मंगेशकर चौक। तर भारतरत्न लता मंगेशकर चौक तिथं जाऊयात। आता ट्रान्सपोर्टचा थोडा इश्यू आहे इकडं, मी विचारलं तिथं नाही का बसेस वगैरे आहेत का, तर जाण्यासाठी बसेस वगैरे भेटत नाही लवकर आणि ज्या ई रिक्षा आहेत ना त्या प्राईस थोडे जास्त घेतात। रात्री विचारलं 700 रुपये बोलला। बघू आता 15 किलोमीटर आहे आणि आता दीड तास राहिला, पावणे 2 तास राहिलेत आपल्याला। जाऊयात त्या साईडला। आणि समोर जो आपण पाहताय ना तो भारतरत्न लता मंगेशकर चौक आहे आणि इथं वीणा, सुंदर अशी वीणा साकारली आहे आपण पाहताय। भारतरत्न लता मंगेशकर चौक आपण पाहताय आणि आपण जी ई रिक्षा आहे ती घेतली। खरं तर या साईडला इथं थांबून भेटते, पण एक पण आहे ना, म्हणून मी आतमध्ये गेलो जिकडे राम मंदिर जायचा रस्ता आहे ना त्या साईडला। हा बघा राम कथा पथ आहे, इथून आपण एंट्री करतो रामलल्लांच्या मूर्तीकडे। या साईडला हनुमान गडी आहे, त्या साईडला दिसते आणि त्याच्या पुढेच बरोबर आपलं श्रीरामांचं मंदिर आहे। दर्शन आपलं एक नंबर झालं। मोबाईल आतमध्ये नेता नाही आला, पण ठीक आहे। आता प्रॉब्लेम असा आहे की मजबुरीचा फायदा सगळेच उचलतात, त्यामुळे कसं आहे, मी आपल्याला सांगितलं होतं की 500 म्हणतात ते, पण ते म्हणले की आता अजून 1-2 जणांना बसवू का, पण आता एवढ्या लांब जायचं 15 किलोमीटर आहे, ऑलरेडी चेक इन चालू झालं आहे, त्याच्यामुळे आता त्यांना म्हणलं 100 रुपये एक्स्ट्रा घ्या। 600मध्ये डन केलं, आता 600मध्ये डन झालं आहे। आता जाऊयात फैजपूर म्हणून आहे, इथून अयोध्यामधून फैजपूर 15 किलोमीटर, तिथे एअरपोर्ट महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट। समोर आपण पाहता हे आहे रामघाट रेल्वे स्टेशन, बरोबर सरयू नदीच्या किनाऱ्यालाच आहे। आणि म्हणजे इकडून यावेळेस ज्यावेळेस ट्रेन जाते ना सरयू नदीवरूनच जाते, ब्रिजवरती। आणि सगळी अयोध्या नगरी आपण पाहताय। इलेक्ट्रिक बस बघा फुल भरून आली आहे, बघा समोरून ट्रेन चालली आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन पासून। आपण चाललो आहोत आपल्या ई रिक्षा आणि समोरच रिक्षाचा स्पीड बघताय आपण एकदम स्लो सायकल सारखा। हे आपण ॲप बघताय फ्लाईट रडार 24 म्हणून ॲप आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपली फ्लाईटचा टायमिंग, म्हणजे आपली जर समजा ज्या फ्लाईटने जायचं आहे तीच फ्लाईट जर म्हणजे काल सुटलेली असेल तर किती वाजता गेली इथं आपण बघू शकता। तर इथं आपण बघा ॲक्च्युअल टाईम दिसतोय फ्लाईटचा 11:15 आणि जी फ्लाईट निघली 12:20 अयोध्यामधून आणि जो टायमिंग होता 1:20 पोहोचायचा तो पोहोचला होता 2:14 त्यामुळे याच्यावरून आपल्याला समजतं की फ्लाईट ऑन टाईम आहे की नाही, म्हणजे याच्यावरून आपण थोडंसं गेस करू शकतो। मे बी करेक्ट टायमिंगला सुद्धा निघू शकते, त्यामुळे याचा आपण याचा म्हणजे याचा रेफरन्स घेऊ शकता की बाबा फ्लाईट डिले चालते की नाही। पण याच्यावर आपण हे नाही करू शकत की फ्लाईट काल डिले होती म्हणजे आज पण डिलेच असेल, कारण की वेदर क्लिअर आहे आपण पाहत नाही। आणि समोर पाहतायत आपण पोहोचलोय महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टला, मेन गेट आहे आणि समोरच आपलं टर्मिनल आहे। धन्यवाद। तर समोर या साईडला पार्किंग आहे आपण पाहताय आणि समोर टर्मिनल बिल्डिंग आहे आपली। टर्मिनल बिल्डिंग एकदम जबरदस्त मंदिराच्या हुबेहूब बनवलेली आहे त्यांनी। समोर आपण पाहताय प्रस्थान आणि आगमन एकाच साईडला आहे। खूप कट टू कट कार्यक्रम झाला आहे। आता 1 तास आधी ना बोर्डिंगच्या आधी बॅगेज काउंटर क्लोज होतो। आता मला ही बॅग आहे ना माझी ती 7 किलोच्या वरती झाली, कारण प्रसाद वगैरे घेतला आहे ना त्याच्यामुळे जड झालेली आहे। आता ती सबमिट करायची आहे, बघू आता बॅगेज काउंटर क्लोज होते की नाही। पहिल्यांदा बोर्डिंग पास घेऊयात, बोर्डिंग पासवरच समजेल आपल्याला। समोर इकडे ना आपल्याला तिकीट दाखवायला लागेल, मग आपल्याला एंट्री भेटेल या साईडला। आणि समोर आपण पाहताय याला सगळे बॅगेज काउंटर्स आहेत
आता आपली बॅग आहे ना इथं जमा करायची भली मोठी लाईन आहे. हे दोन्ही तिन्ही स्पाइस जेटचे इकडे या साईडला एअर इंडिया आहे, तिकडे इंडिगो आहे त्या साईडला. आणि हे आपण पाहू शकता अशा प्रकारचं आहे आपलं महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट. सुंदर दिसतंय पण छोटंसं एअरपोर्ट आहे. जय श्रीराम. जय श्री. आणि जसं मी आपल्याला सांगितलं होतं, मी आपल्याला तो ॲप्लिकेशन दाखवलं होतं 24 hours रडार्सवालं. त्या ॲप्लिकेशनमध्ये दाखवतो की कालची जी फ्लाईट होती ती 12:25ला निघाली होती. आणि सेम आत्ता जे सिक्युरिटी पर्सन आहे ना त्यांच्यासोबत बोललो ना, ते सुद्धा आजची पण फ्लाईट सेम लेट झालेली आहे. मग त्यामुळे थोडं तर रिलॅक्सेशन आहे. आता चेक इन बॅगेजला आता एवढी लाईन आहे, पण ठीक आहे. आता 1 तास एक्स्ट्रा भेटला आहे ना आपल्याला, त्यामुळे आरामात आता चेक इन बॅगेज वगैरे सगळं होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं पण आहे ना, भूक लागली आहे काहीतरी, आता इथूनच खावं लागेल. दर्शनासाठी गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला काही खाण्यासाठी वेळ भेटला नाही. आपण प्रसाद वगैरे तेवढंच घेतलं आहे. खरं तर एअरपोर्टचा पण व्हिडिओ बनवायचा होता, पण आता नाही बनवू शकणार आहे कारण की खूपच आता हेक्टिक झालं आहे. त्यामुळे आता फक्त आपला व्हिडिओ जर्नीचा व्हिडिओ असणार आहे. अयोध्या ते आपलं मुंबई एअरपोर्ट. बोर्डिंग पाससाठी थांबलो होतं ना, आता तिथून बॅग स्कॅन करायला परत पाठवलं. आता मला वाटलं बॅग स्कॅन तिथंच करतेस, जेवढे पण थांबले होते ना लाईनीत सगळ्यांना परत आता बॅग स्कॅन करायला इकडे पाठवले आणि परत त्या साईडला बोर्डिंग पाससाठी जावं लागेल. आणि बॅगेज काउंटर पण तिथंच आहे, मग आपल्याला बॅग पण सबमिट तिथंच करावी लागेल. बॅग स्कॅनिंग बघता आपण, आपली बॅग समोरच आहे इकडे. स्कॅन झाली बॅग, आता घेऊन जायची. आता इथं टॅग्स वगैरे लावून देतात ते बघा असं. तर चला फायनली बॅग स्कॅन केली आणि आता लॅपटॉप आहे ना बाहेर काढून ठेवलं आहे कारण की वजन चढत होतं. फक्त आहे ना बॅगचं वजन आहे ना माझ्या 8-8.5 किलो झालं आहे. तर त्याच्यासाठी 1-1.5 किलोसाठी ते एक्स्ट्रा पैसे चार्ज करणार, त्यापेक्षा चेक इन बॅगमध्येच देतो, कशाला टेन्शन. त्यामुळे आता आरामात फक्त हा लॅपटॉप ठेवायचा सोबत. आणि साईडची माझी साईड बॅग आहे, याच्यामध्ये पॉवर बँक वगैरे आहे. तर बोर्डिंग पास फायनली भेटला आपल्याला. हा बोर्डिंग टाईम आपण पाहताय 11:55 आहे. 2 नंबर गेट आणि फ्लाईट टायमिंग जो आहे तो 12:25 आहे, जो आधी होता 11:15. तर चला आता जाऊयात. गेट नंबर 2 आहे ना इकडे समोरच आहे या साईडला, पण त्याच्या आधी आपलं सिक्युरिटी चेक इन वगैरे या साईडला होईल. तर सकाळचे आता 11 वाजलेत आणि अजून जवळजवळ 1 ते 1.5 तास आहे बाकी. समोर आहे ना या साईडला वरती फूड कोर्ट आहे, ते अजून ऑपरेशनलमध्ये नाही. फूड कोर्ट आपण इथं जर वाचलं वरती तर लिहिले बघा फूड कोर्ट, पण अजून इथं काही नाही. लाऊंज वगैरे होईल भविष्यामध्ये, पण अजून तर काय होत नाही आहे. आणि या साईडला सिक्युरिटी चेक इन आहे. सिक्युरिटी चेक इन आत्ताच झालं. एकदम छोटंसं एअरपोर्ट आहे, म्हणजे टर्मिनल एकच आहे. या साईडला आपण कॅफे पाहता, इकडे या साईडला कॅफे आहे छोटंसं, इथं कॉफी वगैरे सँडविच वगैरे भेटत असेल. आणि इकडं पाणी बॉटल आहे, स्वीट्सचं दुकान आहे. अजून एक त्या साईडला तसंच काहीतरी पॅक फूड वगैरे तुम्हाला काहीतरी भेटतं आहे, म्हणजे खाण्याचं नाही, असंच शेव वगैरे वेफर्स चिवडा यासारख्या गोष्टी इकडे भेटतात आहे. बाकी इकडं वरती आपण पाहताय इकडं संपूर्ण रामायण दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि राम जन्मभूमीत आहे म्हटल्यावर हे करणं तर साहजिकच आहे. स्पाइस जेटच्या आहेत ना सेम टायमिंगला 2 फ्लाईट आहेत, तर एक अहमदाबादला चालली आहे आणि दुसरी चालली आहे मुंबईला. तर त्यामुळे आपण इथं बसण्यासाठी बघा सगळं फुल भरलं आहे. जास्त काय बसायला जागा नाही, पण जेवढं पण आहे ते सगळं फुल भरलं आहे. आणि समोर एकच फ्लाईट आहे सध्या एअर इंडिया एक्सप्रेसची, ती आत्ता टेकऑफसाठी रेडी आहे. रनवेकडे चालली आहे ती. या साईडला मी आपल्याला दाखवतो आहे. त्या साईडनी मी दाखवायचा प्रयत्न केला पण दिसत नव्हतं. आता भाऊ खाण्यासाठी काहीतरी भेटते का, सँडविच वगैरे समोसा वगैरे काय असेल तर मी आपल्याला सांगतो भेटलं तर. थँक्यू. समोसा तर घेतला आपण बघताय, पण प्रॉब्लेम असा आहे ना इथं मोबाईल एक हाताने धरू की खाऊ कसं आहे हाच प्रॉब्लेम आहे. कारण की सगळे सीट ऑलमोस्ट ऑक्युपाईड आहेत, अर्धे लोक उभे आहेत. कारण की 2 फ्लाईट एक साथच आणि टर्मिनल खूप छोटं आहे. इथं 2च गेट आहे आपण बघताय, गेट 1 आणि गेट 2 हे 2च आहेत. आणि एकच फ्लाईट आता गेली. आता एक पण फ्लाईट इथे म्हणजे एअरपोर्टवर एक पण फ्लाईट नाही आहे. तर पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहे जिथं एअरपोर्टचा मॅप आहे ना तिथंच, कारण जागाच नाही बसायला काय करणार आहे. पण समोसा नाही मात्र गरम दिला त्यांनी आणि फ्रेश आहेत. 2 आहेत. 120 रुपयाला एअरपोर्टवर पहिल्यांदाच भेटतो, एवढा स्वस्त. जरा मोपा एअरपोर्टवर मागच्याच गोवा ते आपण पुणे केला होता त्यावेळेस तिथं मी समोसा चेक केला होता 250 ते 300 रुपयाला होता. इथं 60 रुपयाला एक आहे आणि टेस्ट गरम आहे आणि चांगला आहे. समोसे खाल्ले ना आता एक नंबर वाटतं. आता काय टेन्शन नाही. आता किती वेळ थांबा, अजून 1 तासभर थांबायचं आपल्याला. आता बघा ना आता जत्रा भरल्यासारखं सिच्युएशन झाली. दोन्ही फ्लाईटचे लोक ऑलमोस्ट सगळे पॅसेंजर आले, तर अजून दुसऱ्या पण फ्लाईट्स असतील, पण एक पण फ्लाईट आता सध्या आपल्याला या साईडला दिसणार नाही.
पण स्पाइस जेटच्या 2 विमानं आता जाणार आहेत 12:25ला, एक मुंबईला आणि एक अहमदाबादला. आणि मंडळी आपल्याला व्हिडिओ कसा वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्रामला पण आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. आता बघा बसण्यासाठी जुगाड कसा गेला आहे. या साईडला पायऱ्या आहेत ना, वरती फूड कोर्ट आहे, अजून ऑपरेशनल नाही. सगळी मंडळी ज्यांना जागा बसायला नाहीत ना सगळे इकडे येऊन बसलेत. आणि खाली बघा परिस्थिती कशी आहे, सगळं फुल हाऊसफुल. रेल्वे स्टेशन वाटतंय, पण आपण काय म्हणू पण शकत नाही, कारण की कसं आहे आताच एक एअरपोर्ट सुरू झालं आहे. हे एक पहिलंच टर्मिनल आहे. टर्मिनल 2 पण ओपन होणार आहे. मग ज्यावेळेस सगळे टर्मिनल्स ऑपरेशनल होतील आणि मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतील त्यावेळेस मग बसण्यासाठी पण गोष्टी त्यांनी वाढवतील. बसण्यासाठी चेअर्स वगैरे, लाऊंज वगैरे सगळ्या गोष्टी येतील. पण तोपर्यंत जरा ॲडजस्ट करावं लागेल. पण ॲटलिस्ट आता सध्या आपल्याला एअरपोर्ट आहे. जर आपण 2 ते 2.25 तासात आपण मुंबई किंवा पुण्याला जाऊ शकता इथून. काय पाहिजे अजून आपल्याला. आता एक काम करतो, मोबाईलला चार्ज करतो, कारण की बॅटरी आहे ऑलमोस्ट 40% राहिली ना, अजून 1 तास बाकी आहे आपल्याला जायला. बोर्डिंग 11:55 आहे, 11:22 झालेत, 11:45 झालेत. आता फायनली गेट नंबर 2वरून आपली बोर्डिंग सुरू झाली आपण पाहताय. आणि एअरपोर्ट मोठं नसल्यामुळे एअरो ब्रिज नाही आहे, तर आपल्याला बसनेच बोर्डिंग करावी लागणार आहे. तर मजा येणार आहे. हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा असणार आहे बसने बोर्डिंग करायचं. थँक्यू. चला पटकन, ही आपली बस, इकडं जागा नाही. ह्या बसमध्ये बसल्यावर ना BMT मध्ये बसल्यासारखं वाटतंय. बघा पुण्याची BMT. तर चला आता पुन्हा एकदा म्हणून जय श्रीराम. आणि आपण चाललो आहे एअरपोर्टपासून आता आपल्या प्लेनकडे. इथं एरोब्रिज नसल्यामुळे जसं मी आपल्याला सांगितलं की आपली बस आहे आणि बसचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतो आहे. स्पाइस जेटचं इकडे एक विमान आहे. आता याच विमानाकडे जातो आहे की नाही, कारण की एवढ्या जवळसाठी तर बस नाही देणार ते. बघू आपण कसं काय. हे स्पाइस जेटचं विमान थोडंसं छोटं वाटतं मला. ज्यावेळेस आपण प्रवास केला होता मोपा एअरपोर्ट ते पुणे, तर हेच आहे वाटतं. बापरे. आणि आपली आता फायनल बोर्डिंग सुरू झाली आहे एअरक्राफ्टमध्ये. आपलं एअरक्राफ्ट पाहत आहे स्पाइस जेटचं विमान आहे. आणि मागच्या साईडने पण तिकडून चालू आहे, पुढच्या साईडने पण इकडून चालू आहे. तर चला आता जाऊयात आतमध्ये. आणि खूपच मजेशीर एक्सपिरियन्स आहे मंडळी. आता पहिल्यांदा एरोब्रिजने ज्यावेळेस ट्रॅव्हल केलं होतं ना गोवा ते पुणे, त्यावेळेस मला एवढा असं जवळून बघण्याचा एक्सपिरियन्स नाही आला. डायरेक्ट एरोब्रिजने डायरेक्ट एंटर केलं होतं. पण यावेळेस आता फोटो वगैरे काढायला मिळाले, मस्त वाटतंय. चला शेवटचा पॅसेंजर मीच आहे. आता मागच्या साईडने चाललोय. आणि आता आपण आलो आहे आपल्या एअरक्राफ्टमध्ये. आपली सीट बघा, विंडो सीट आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण प्रवास केला होता गोवा ते पुणे, त्यावेळेस सेम हीच सीट होती. विंडो बाहेरची थोडीशी खराब आहे. आणि हे आता मी छोटीशी माझी हँडबॅग आहे ही इथं ठेवली, लॅपटॉप इथे ठेवलं आहे. आणि ह्या 2 सीट अजून मोकळ्या आहेत, येतील आता इथे. आणि बाकीचं आपण या साईडला बघायला की स्पेस सेमच आहे, कारण एअरक्राफ्ट तर सेमच दिसतो मला. लेग स्पेस आपण पाहिली तर लेग स्पेस चांगली आहे. आणि हे सीट बेल्ट वगैरे आहे. तर सीटिंग अरेंजमेंट 3x3ची आपण पाहताय. अजून पॅसेंजर्स येतात त्याचे आहे, कारण की आत्ता 11:55ला बोर्डिंग झाली आहे आणि 12:25ची फ्लाईट आहे. तर अजून 15-20 मिनटं चालेल. आणि मग त्याच्यानंतर आपण मेन रनवेकडे जाऊ टेक ऑफसाठी. जय श्रीराम. बोलो सिया बोलो रामचंद्र की. चला आता फ्लाईटमध्ये घोषणा दिली आहे आणि फ्लाईट आता टेक ऑफसाठी रेडी आहे आपली. बरोबर 6:25 झालेत आणि आपलं प्लेन एअरक्राफ्ट आपलं टेक ऑफसाठी रेडी आहे. काच थोडीशी घाण आहे ना, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. आपण बघा ॲक्युरेट टायमिंगवर निघलो आहे आता आपण अयोध्या एअरपोर्टवरून. वेदर एकदम क्लिअर आहे आणि आता आपण एन्जॉय करा टेक ऑफ. श्री महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट. काच थोडीशी यार खराब आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित येत नाही आहे, पण आपण ॲडजस्ट करा आता.
स्पाइसजेटचं आपलं एअरक्राफ्ट अयोध्या नगरीवरून आता फ्लाय करतं आहे आणि वरतून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. खरंच खूप दुर्मिळ आणि विलक्षणीय आहेत. तर आपल्याला मंडळी हा व्हिडिओ आतापर्यंत कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आता समोर आपण पाहत असाल ही आहे अयोध्या आणि समोरच आपल्याला अयोध्येचं रेल्वे स्टेशन देखील दिसतंय. तर आता आपल्याला लागणारा वेळ आहे जवळजवळ 2 तास. आपण पोहोचणार आहोत मुंबईला आणि येणारी जे काही अनुभव असतील मी आपल्यासोबत शेअर करणारच आहे. आणि आता आपल्या फ्लाईटमधल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या आपण पाहून घेऊयात. समोर आपल्याला AC ब्लोअर्स आणि रीडिंग लाईट आपल्याला समोर दिसतात आहे. याशिवाय आपल्याला समोर ही LED स्क्रीन आहे ती सध्या बंद अवस्थेत आहे. आणि आपण याशिवाय आपण पाहता इथं मेन्यू कार्ड दिलेलं आहे स्पाइसजेटचे. याच्यामधून आपण फूड ऑर्डर करू शकता आपल्याला जे पाहिजे ते रेडी टू ईट फूड. मी तर सध्या काही घेतलं नाही खायला कारण की समोसे मी खाल्ले होते एअरपोर्टवरच आणि त्याच्यानंतर आता 2 तासाचा फ्लाईट टाईम आहे. पोहोचून जाऊ आपण बघू. कधीतरी बिझनेस क्लासमध्ये सुद्धा प्रवास करू त्यावेळेस तिथलं फूड मी आपल्याला जरूर एक्सप्लोर करेन. आणि इतर वेळेस ज्यावेळेस दुसरीकडे आपण जाऊ त्यावेळेस सुद्धा जर लॉंग फ्लाईट असेल तर मी जरूर फूड ऑप्ट करेल. त्यावेळेस मी आपल्याला दाखवेल फूड याच्यामधलं जेवण कसं असतं कसल्या प्रकारचे मेनू असतात हे सर्व मी आपल्याला जरूर दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण एन्जॉय करा ही फ्लाईट. आता आपण वरती आलो आहे. एलिव्हेशन आपल्याला जबरदस्त भेटले. आता मी आपल्याला थोड्या वेळेत ना स्पीड दाखवतो आपल्या एअरक्राफ्टचा. टेक ऑफ गेलेच आपल्या एअरक्राफ्टचा आपण स्पीड पाहत आहे 670पर्यंत गेला आतापर्यंत. आणि अजून प्लेनने प्रॉपर हाईट गेन केलेली नाही. एकदा प्रॉपर हाईट गेन केली ही स्पीड अजून पण जास्त होईल. आत्ता आपल्या फ्लाईटने जबरदस्त अशी हाईट गेन केलेली आहे. सगळे ढग आपल्याला खाली दिसतात आहे. त्यामुळे मी आता आपल्याला दाखवतो ॲक्च्युअल स्पीड किती आहे आता आपल्या प्लेनचा स्पीडोमीटरमध्ये. 750 किलोमीटर आता पाहताय आपण आपल्या फ्लाईटचा स्पीड आहे. जबरदस्त. आता अनाउन्समेंट होती की आपल्या वायफायची सुविधासुद्धा या स्पाइसजेटमध्ये ऑफर केली जाते. त्याच्यामध्ये आपण त्यांच्या वेबसाईटवर आपण वायफाय सिलेक्ट करायचं सगळ्यात पहिल्यांदा आणि नंतर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मग तिथं सॉंग्स वगैरे गाणे वगैरे गेम्स वगैरे आपण खेळू शकतो. आणि आता मी माझ्या मोबाईलवर स्पाइसजेटचं आपण वेबसाईट ओपन केली. आपण पाहताय एंटरटेनमेंटसाठी. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे आता मूवीज बघायला मिळतात. आपण कुठल्याही मूवी या आपण समोर पाहताय भूलभुलैया 2 वगैरे किंवा आपल्या याच्यामध्ये आपल्याला हाऊसफुल 3 यासारख्या मूवीज आपल्याला बघायला मिळतात. आणि मूवीज तर आहेच. याशिवाय जर आपल्याला गेम्स वगैरे जर बघायचे असतील तर गेम्सचा पण याच्यामध्ये ऑप्शन आहे. तर आपण इकडे पाहू शकता गेम्स पण डिफरंट टाईपच्या गेम्स आहेत. या पण आपण याच्यामध्ये एन्जॉय करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. आता ज्यांनी फूड ऑप्ट केले ना त्यांना पहिल्यांदा सर्व करण्यात येईल. आपण इकडे या साईडला पाहत आहे की फूड सर्व वगैरे सध्या एअर हॉस्टेस वगैरे आहेत त्या फूड सर्व करण्यामध्ये आता बिझी आहेत. ज्यांनी फूड ऑप्ट केले त्यांना फूड सर्व करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर मग ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या मेनू कार्डमधून काही पाहिजे असेल तर ते ऑर्डर करू शकतात. असं बिलकुल नाही की फक्त श्रीमंत लोकच विमानात प्रवास करू शकतात. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक देखील विमानात प्रवास करू शकतात मंडळी. फक्त काही गोष्टींची माहिती पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतली तर आपण एकदम आरामशीर विमानाने प्रवास करू शकतात. आपला टाईम वाचतो. आणि खूप साऱ्या ज्या फ्लाईट्स आहेत जसं की इंडिगो आहे स्पाइसजेट्स आहे हे सर्व विमानाच्या कंपन्या आहेत आपल्याला कमी दरामध्ये फ्लाईट्स योग्य दरात मिळतात आपल्याला जर आपण व्यवस्थित चेक केलं तर. आता आपलं विमान मस्त चाललं आहे पुढे आणि मला वाटतं की अजून 1 तासात आपण लँड करू मुंबईला. आता थोडंसं रेस्ट थोडीशी झोप काढतो अर्धा तास आणि मग आपल्या थोड्या वेळाने भेटतो. पहिल्यांदा मी आलो आहे स्पाइसजेटच्या आपल्या वॉशरूममध्ये. वॉशरूम बघा तसं वॉशरूम छोटं आहे पण पाणी वगैरे इथे आपण पाहतो. इथे लिक्विड वगैरे आहे. इकडं या साईडला वॉशरूम आहे. इकडं फ्लश आहे. तर वॉशरूममध्ये पहिल्यांदा येण्याचा अनुभव आहे माझा. खरं तर आता अजून 1 तास बाकी आहे जसं मी आपल्याला आधी पण सांगितलं. म्हटलं आपल्याला वॉशरूम दाखवावं कसं आहे त्यासाठी आलो. लेग स्पेस आहे ना बसण्यासाठी तर कम्फर्टेबल आहे पण जर आपल्याला वॉशरूमला या साईडला वगैरे जायचं असेल ना तर शेजारच्यांना उठल्याशिवाय आपण काय पास होऊ शकणार नाही. असं आहे तर थोडीशी लेग स्पेस पाहिजे. पण आता बजेट फ्रेंडली फ्लाईट म्हणलं की या सर्व गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्याच लागतात. फ्लाईट टेक ऑफ करून आहे ना आपल्याला जवळजवळ 1 तास झाला आहे. आपण अयोध्यापासून निघलो होतो तर इकडं आपण पाहता अयोध्या. त्याच्यानंतर
प्रयागराज, सतना, कटनी आणि आता आपण आहोत इथं नर्मदापुरमच्या इथे. तर सरळ आपण इकडे या साईडला जळगाव, शिर्डी, नाशिक आणि मग मुंबई असा आपला प्रवास आहे. तर अजून मला वाटते की 40 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला. 2 वाजलेत आत्ता आपण पोचलोय छत्रपती संभाजीनगर. आता मी आपल्याला वरतून आकाशातनं दाखवतो कशा प्रकारे आपलं छत्रपती संभाजीनगर दिसतंय. खूपच विलक्षण असं दृश्य आहे आपण पाहताय. मुंबईपासून आता आपण जास्त लांब नाही आहोत. आणि हा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे तिकीट लागले ना अयोध्या ते मुंबई ते आहे 5,500 रुपये आणि लागणारा वेळ आहे आपला 2 तास जवळजवळ. आता आपण समोर जो आपल्याला हायवे दिसतोय ना पांढऱ्या रंगाचा तो आहे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई. आणि आता आपण पाहता आपण श्रीरामपूरच्या वरून फ्लाय करतोय. खरं तर 10 मिनिटापूर्वी आपण इथूनच फ्लाय करून पुढे गेलो होतो, पण आता जे क्रू मेंबर आहे त्यांनी सांगितलं की मुंबई एअरपोर्टवर सध्या ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे इथंच राऊंड मारतं ते. आता 10 मिनटं झाले श्रीरामपूरच्या अवतीभोवतीच आम्ही राऊंड मारतोय. आणि फायनली आता आपल्याला दिसायला लागला आपला उत्तुंग असा सह्याद्री. आणि आता जाणीव होते वरतून बघताना किती विशाल काय आहे हा. लैंडिंग के लिए मोबाइल फोन्स को कवर ऑफ या फ्लाइट मोड में कर लें और अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणों को बंद रखें. खाडी बघा. लँड करताना इंटरनेशनल एयरपोर्ट में आपका स्वागत है. इस समय बाहर का तापमान 32 डिग्री सेल्सियस है. अब आप अपने मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं. अपनी सुरक्षा के लिए सीट बेल्ट साइन बंद होने तक अपनी कुर्सी पर ही बैठे रहें और कुर्सी की पेटी बांधे रखें. स्वास्थ्य के साथ यात्रा करने के लिए धन्यवाद. आपका दिन शुभ हो. जय हिंद. तर चला फायनली आता जाऊयात बाहेर टर्मिनल 1ला. तर इथं पण आपल्याला एरो ब्रिज नाही भेटला तर आपल्याला बसच आहे. तर बसनेच आपण आता टर्मिनल 1कडे जाणार आहोत. तर समोर आपण पाहताय बेल्ट नंबर 5 आपण आलो आहे आता टर्मिनल 1च्या बिल्डिंगमध्ये. इथं आता आपल्या बॅगची वेट करूयात. आणि फायनली खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपली बॅग आलेली आहे. तर चल ये बाई पटकन. खूप वेळ वाट बघितली तुझी. तर माझ्या पाठीमागे आपण पाहताय हे आहे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि टर्मिनल 1ला मी उतरलो. खरं तर आजची जी फ्लाईट होती ना ती सकाळी 11:15ची होती. सकाळीच लेट झाली जवळजवळ 1.5 तास. त्याच्यानंतर 12:30ला निघलो. 12:30ला निघलो त्याच्यानंतर मुंबईच्या आसपास जवळच म्हणजे श्रीरामपूर वगैरे किंवा जुन्नर त्या साईडला आपलं एअरक्राफ्ट आलं. पण तिथंच गिरग्या घरात बसलं ते का कारण की इथं खूप ट्रॅफिक असल्यामुळे अलाउडच केलं नाही. इथं ग्रीन सिग्नल्स भेटलं नाही की लँडिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा तास वरतीच फिरायला लागला गिरक्या मारत घ्यायला लागलं. त्यामुळे अर्धा तास उशीर झाला. पण फ्लाईट ओव्हरऑल ओके होती. वॉशरूम वगैरे दाखवलं. वॉशरूम छोटं होतं आणि प्लेनचं वॉशरूम जरी छोटं असलं तरी नीट अँड क्लीन होतं चांगलं होतं. बाकी ओव्हरऑल सीट कम्फर्टेबल होत्या. लेग स्पेस चांगला होता. पण ज्यावेळेस आपल्याला बाहेर निघायचं होतं वॉशरूमला जायचं त्यावेळेस पुढच्या 2 जे पॅसेंजर असतील त्यांना उतरायला लागत होतं. तर हे ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स होता. बाकी टायमिंगच्या बाबतीत पंक्च्युअल नाही आहे स्पाइसजेट नेहमीच. आता दुसरा एक्सपिरियन्स आहे माझा लेट झालेली. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीकठाक होता. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा बोलूया जय श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की जय.